आपण करणार आहोत शेंगदाण्याची आमटी, भाजलेल्या शेंगदाण्याची आमटी. कढई तापवायला ठेवलेली आहे, इथे तेल गरम करायला कढई ठेवली आहे. इथे साधारण 2 चमचे तेल तिथे घेतलं आहे. थोडंसं तेल टाकायचं आहे, तरी शेंगदाण्यात तेल असते त्यामुळे तरी टाकायचं आहे, एकदम कमी नका टाकायचं. तेल गरम होत आहे त्यापर्यंत तोपर्यंत साहित्य सांगते ना. कांदा घ्यायचा, इथे 2 कांदे घेतलेले आहे. इथे तेल गरम झालं असेल तर आपण कांदे टाकून घेऊ. तिथे कांदे टाकले. नेहमीप्रमाणे किंचित कांदा व्हायसाठी थोडंसं कांद्यात मीठ टाकून कांदा फ्राय होते. आता साहित्य सांगते. हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. शेंगदाणे भाजून घेतले आणि भाजून त्याला सालं न काढता त्याची पेस्ट करून घेतली. आणि हे करायच्या आधी लसूण जिरं, लसूण एवढा भरपूर लसूण घ्यायचा आहे. लसूण घेतला आणि जिरं, धने लसूण जिरं आणि लाल मिरची कायची अशी सगळी ठेवायची याच्यातली, कायची बारीक करून. तर अशा प्रकारे लसूण मिरची सगळं, धने पावडर हे सगळं इथे घेतलेलं आहे. आणि धना लसूण ते जी पेस्ट करून इथे ठेवलेली आहे ती भरपूर घ्यायची आहे. कांदे 2 घेऊन गुलाबी होईपर्यंत तळायचे आहे कांदे, म्हणजे कचवट राहिला नाही पाहिजे. हा गुलाबी तळायचा म्हणजे तोंडात येत नाही या भाजीसाठी. शेंगदाण्याची आमटी आणि हे पेस्ट टाकल्यावर कांदा गुलाबी झाला की ही टाकायची, नंतर शेंगदाणे टाकायचे, मग गरम पाणी. आता त्यासाठी अजून काय काय लागणार आहे ते बघू आपण. हिरवी मिरची आपण टाकली नाही आहे, लाल मिरची फक्त याच्यात बारीक केलेली आहे. लाल मिरची थोडी अख्खी ठेवलेली आहे, काही तुकडे अशी अख्खी याच्यात पेस्टमध्ये बारीक केली आहे. आणि सांबाराची गरज नाही, कारण याच्यात धने टाकले आहे, धने बारीक करून टाकले, जिरे आणि धने. तर याच्यात आता लसूण जिऱ्याच्या पेस्टमध्ये कमी मिरचीच टाकली आपण, जास्त नाही टाकलेली, त्यामुळे तिखट भाजी चांगली लागते. तुम्ही आपल्या आवडीनुसार फिक्की तिखट कशी करू शकता. हे तिखट एवढं तिखट घेतलं आहे, कारण पाणी लागणार आहे अजून त्या पोळीमध्ये, त्यामुळे एवढं तिखट त्याला लागलेलं. हळद, तिखट, हळद आणि मीठ किंचितच टाकलं आहे ना आपण. कांदा तोपर्यंत गुलाबी इकडे होऊन राहिला आहे, गुलाबी होत आहे इकडे कांदा. आणि एवढं कूट आणि पाणी असं मिळून एवढं मीठ लागणार आहे आपल्याला. अशा प्रकारे आपला कांदा आता गुलाबी झालेला आहे. कमी केला आहे मी गॅस, आता दाखवतो. अशा प्रकारे आपला कांदा झालेला आहे. कांदा असा झाला यात लगेच तिखट मीठ टाकून घेऊ. तिखट मीठ टाकायच्या आधी पेस्ट टाकायची आपल्याला. जी केली आहे ती पेस्ट टाकून घेऊ आपण याच्यात. आणि ती थोडी तळल्यासारखी झाली, तो लसूण वगैरे भरपूर आहे. लसणाचा वास छान त्या भाजीला लागला पाहिजे, त्यासाठी थोडंसं तळल्यासारखं करायचं आपण. तिखट मीठ टाकायच्या आधी. गॅस कमीच आहे माझा ठेवलेला, मोठा गॅस केला की जळते ते, म्हणून कमी केला आहे. आणि आता तिखट मीठ टाकून एक वेळा मिक्स करून घेऊ. तिखट मीठ हळद टाकून अशा प्रकारे एक वेळ मिक्स करून घ्यायचं आहे घालून. आणि भाजलेल्या सालं न काढलेल्या भाजून बारीक केलेले शेंगदाण्याचं कूट याच्यात टाकून द्यायचं आहे. ही शेंगदाण्याची आमटी, कोणी आमटी म्हणतात, कोणी भाजी म्हणतात. ही खूप छान लागते, पौष्टिक असते. शेंगदाणा पौष्टिक आहे खाण्यासाठी पण. तर ही भाजी केली की भाकरीसोबत वगैरे चांगली. ज्वारीची भाकर, तांदळाची भाकर किंवा गरम गरम पोळ्या, पराठे कशासोबतही, तेलाचे पराठे त्यासोबत ही
चांगली लागते. आता भाजलेलं आहे, शेंगदाणे भाजूनच घेतले आहे आपण, सालासकट टाकल्या बारीक करून, पण तरी एक वेळ असं तेल या मसाल्यात पूर्ण भाजून टाकून पूर्ण. यात कोणी टमाटे घालतात, कोणी चिंच घालतात. आता मी लिंबू पिळणार आहे, तर ती भाजी झाल्यावर पिळूया. थोडंसं अर्ध लिंबू आपण याच्यात पिळून टाकू नंतर भाजी झाल्यावर पूर्ण. कारण भाजी उकळली की मग त्यातला आंबटपणा नाहीचा होतो आणि खूप आंबट लागतही नाही. त्यामुळे थोडंसं लिंबू आपण भाजी झाल्यावर. अशा प्रकारे तुम्ही पहा, हे अशी छान भाजून घ्यायचं असं मसाला झाल्यावर. असा पूर्ण काही एकही चिपकलेलं नाही आहे, कारण तेल आपण बरंच टाकलं आहे ना, शेंगदाण्याचं तेलकटच असते. त्यामुळे असं झालं आहे की याच्यावर नेहमीप्रमाणे हे खोलच झाकण ठेवते याच्यावर, म्हणजे याच्यावर आपल्याला पाणी ठेवता येते. एक पाणी ठेवता येते याच्यावर आपल्याला, आणि ते गरम झालेलं पाणी पण. गॅस कमी केला आहे, गॅस कमी करून घेतला आणि दुसरीकडे तापवायला न ठेवता पाणी खोल झाकण घेतलं आहे त्याच्यावर ठेवायला भाजी. म्हणजे तेच पाणी याच्यात आपण ठेवलेलं आहे. झाकण मोठंही घेऊ शकता तुम्ही मापाचं. आता हे छोटं घेतलं आहे मी, कारण भाजी कमी आहे. आणि एवढं पाणी आता हे गरम होतं याच्यावर, थोडं पाणी घेतलेलं आणि हे पाणी याच्यावर गरम झालं. एखाद्या मिनिटात आपण ते हे करून टाकू. एखाद्या मिनिटात आपण ते पाणी टाकून देऊ त्याच्यात. मोठं करू 1 मिनिट. आता मोठा गॅस असल्यामुळे ते पाणी गरम झालेलं आहे आणि तेही आपण झालेलं आहे. त्यामुळे आपण भाजीत पाणी घालून देऊ द्या. एवढं पाणी त्याला घालून देऊ आपण. पाणी थोडं थोडं घालायचं आहे, असं मिक्स करू. गरम पाणी जरी असलं तरी आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे. अशा प्रकारे थोडं पाणी आपण त्यात घालून देऊ. एवढं पाणी नंतर घालू आपण, एक उकळी आली की. कारण उकळल्यावर हे घट्ट होती ही भाजी. एकदम घट्ट भाजी चांगली वाटत नाही, ती घट्ट खाल्लेली. हे अशी दिसत आहे आता अशी. आणि 2-3 उकळ्या आल्या की ती खूप घट्ट होते. त्यामुळे एवढं पाणी लागणारच आहे आपल्याला. पण हे असं थोडीशी उकळी आल्यावर टाकू आपण. एक उकळी येऊ द्यायला, म्हणजे मसाला वगैरे पूर्ण त्या पाण्यात मिक्स होऊन तिखट मीठ सगळीकडे सारखं लागतं. आता हे एवढं पाणी आपण गरमच आहे झालेलं, एवढ्या घालून देऊ आणि झाकून. अशा प्रकारे झटपट होणारी शेंगदाण्याचं कूट जर आपण उसळीसाठी वगैरे करतो, भाजून शेंगदाणे उसळीचं कूट आपण करून ठेवतो, तर एकदम बारीक करायचं. हे उसळीचं थोडं जाड असते, हे बारीक करायचं. आणि ते तयार आहे. तो कूट असले की लसूण जिऱ्याची पेस्ट सगळ्यांच्या घरी असते. हिरवी मिरची असो, लाल जी असली ती टाकू शकता. आणि कांदे चिरून झटपट होणारी भाजी आहे. दाण्याचं कूट तयार असलं की गरम पाणी करून, म्हणून लवकर होणारी भाजी ही. लवकरच ती उकळी येत आहे. अशा प्रकारे आपण उघडून बघू. आता 10 वेळा झाकण नाही काढायचं. 2-3 उकळ्या आपल्याला घेऊन घ्यायच्या याच्यात. बरंच पाणी आटून त्यातले घट्ट झालेली आहे ती. तुम्ही घरी आरामात करत असल्या की कमी याच्यावर करत जा. म्हणजे कमी याच्यावर जर ठेवली तुम्ही की चांगलं तेल येते वर भाजीवर. आरामात केले की खाली ते स्थिर बसते. आणि याच्यातही मिरची वगैरे मोठी असली की अशी थोडंसं गोल फिरवून मिक्स करू शकता तुम्ही.
अशा प्रकारे आपल्याला थोडंसं पाणी अजून लागणार आहे, कारण शेंगदाण्याची आमटी ही पातळच असते. तर एवढं आपण थोडंसं पाणी याच्यात घालू. थोडंसं पाणी घातलं याच्यात गरम करायला. अशा प्रकारे बघून घेऊ आपण. आता हे गरम झालेलं टाकून देऊ त्यात पाणी. अशा प्रकारे ही उकळी आलेली आहे ना. किंचित थोडीशी एवढी साखर आपण यात घालणार. शेंगदाणा गुळचटच असते. थोडीशी कारण लिंबू पिळायचं आपल्याला त्याच्यात नंतर. खूप जास्त घ्यायचं नाही आपल्याला, एवढं लिंबू टाकतो. एवढ्या भाजीला एवढं लिंबू टाकायचं, कारण आंबट चांगली नाही लागायचं, थोडंसं टेस्टसाठी. म्हणून 2-3 साखरेचे दाणे टाकायचे चिमूटभर. आता अशा प्रकारे उकळून बरोबर घट्टसर झाली आणि थंड झाल्यावर अजून घट्ट येतं. आणि वर तेल दिसायसाठी आपल्याला कमी करून टाकायचं आहे. कमी केलं की त्याला वर अजून तेल सुटतं. भांडे छोटं पडतं. हे भांडं आपण गॅस गरम करून कमी करून ठेवतो झटपट दाखवायसाठी. आता याला तेल दिसत आहे वर. झालेली आहे आपली भाजी. आणि आता गॅस बंद करते मी. हे लिंबू नंतर करू आपण. अशा प्रकारे ही भाजी अशी दिसते. आता आपण याच्यात टाकून घेऊ. गॅस चालू आहे, कमी करून गॅस कमी केलेला आहे आणि गॅस चालूच आहे तो. आता बंद करून टाकू आपण गॅस तो. अशा प्रकारे गॅस बंद केल्यावर आपल्याला लिंबू पिळायचा. किंचित साखर आपण टाकलेली आहे. थोडा लिंबू पिळून टाकू. आणि हा पण गॅस बंद केलेला आहे मी आता. आणि अशा प्रकारे आपली तयार आहे शेंगदाण्याची आमटी. शेंगदाणा आमटी किंवा तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याची भाजी म्हणू शकता. भाजलेल्या शेंगदाण्याची भाजी म्हणा, शेंगदाणा आमटी काही म्हणा. आणि भाकरी पोळीसोबत अप्रतिम लागते. तर करा अशी. स्थिर बसल्यावर तेल वर येते आणि अजून घट्ट होते ही. त्यामुळे एवढीच घट्ट, एकदम पातळ नाही, साधारण जास्त घट्ट येते अशी ही भाजी शेंगदाणा आमटी तयार आहे. तर करा, खाऊन बघा आणि सांगा. कमेंट्स करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.